लोकसभा निवडणूक 2024ची रणधुमाळी अवघ्या नाशिकमध्ये पाहायला मिळत आहे। शिवसेना उमेदवार पराग प्रकाश वाजे हे नाशिक लोकसभा मतदारसंघ लढत असल्याने शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं। उमेदवार पराग प्रकाश वाजे यांचा प्रचार प्रसाराकरिता शिवसेना उभाटा गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आल्याने नाशिककरांमध्ये जल्लोष पाहायला मिळाला। यावेळी शिवसेना बालाजी मालोदे, अतुल मते, शिवसेनेचे महानगर प्रमुख सुनील जाधव, शिवसेना विभाग प्रमुख पोपट शिंदे, शाखा प्रमुख पप्पू पोटे, जयेश माने यांच्यासह समर्थक सचिन चौधरी, सुरेश लहिरे, संविधान मोरे, प्रशांत मानकर, आप्पा जोपुडकर, अनिल तौर तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। रेडी। आज महाविकास आघाडीचे उमेदवार सन्मान्य राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे प्रमुख सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांच्या सभेचे आयोजन आज गोल क्लब या ठिकाणी करण्यात आलेले आहे। या सभेसाठी प्रभाग क्रमांक 2 मधून आमच्या परिसरातील सर्व माता भगिनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आमचे मार्गदर्शक सन्मान्य बालाजीभाऊ माळोदे, सन्मान्य अतुलदादा मते, सन्मान्य सुनीलराजे जाधव, सन्मान्य पोपटभाऊ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रभाग क्रमांक 2 मधील माता भगिनी तसेच सर्व ज्येष्ठ नागरिक या सभेसाठी आता या ठिकाणून रवाना होत आहोत। रेडी। आपल्या भारत देशातील लोकशाहीचा उत्सव दर 5 वर्षांनी आपल्या भारत देशात लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे। येत्या 20 तारखेला आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। तरी सर्व शिवसैनिक बंधू भगिनी यांना विनंती आहे, क्रमांक 3 याच्यासमोरील बटन दाबून आपण राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मतांनी विजयी करावी। तसंच मी आपल्या माध्यमातून जाहीर करतो, पंचवटी विभागातून राजाभाऊ वाजे यांना आम्ही कमीत कमी 50,000चं लीड देऊ असं आम्ही जाहीर करतो। आताच 1-2 तासाच्या आतच माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा आहे। त्या सभेतून सर्व मतदार बंधू भगिनींना दिसलंच राजाभाऊ कमीत कमी 3 ते 4 लाखाच्या लीडनं निवडून येणार आहे। एवढंच बोलून थांबतो। जय कॉल करतो। रेडी। नाशिक लोकसभा 2024च्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये या ठिकाणी आपण बघताय की आज उद्धव साहेबांची या ठिकाणी महाविकास आघाडीची सभा या ठिकाणी आयोजित केली आहे। स्वतः उद्धव साहेब नाशिक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारानिमित्त या ठिकाणी आलेले आहे आणि बऱ्याच ठिकाणी पूर्ण नाशिकभरातून निघालो तिथं राजाभाऊंच्या समर्थनार्थ तिथं उद्धव साहेबांना ऐकण्यासाठी सर्व लोक या ठिकाणी जमा होत आहेत। आम्ही सुद्धा इकडनं बघितलं तर आज शिवगार्जना मित्रमंडळ अध्यक्ष वंटीभाऊ कोळी, आमचा युवा मंच यांच्यामार्फत इथं बस भरून 4 ते 5 बस भरून आम्ही इथं 300-400 लोकांचा जमा घेऊन आम्ही सभेसाठी या ठिकाणी निघालेला आहे। आणि या लोकांशी जेव्हा चर्चा केली त्यातून नक्कीच आपल्याला सगळ्यांना समजेल की आजच राजाभाऊ वाजे या ठिकाणी निवडून आलेले, कारण हे जे लोक येतात कुठलेही पैसे देऊन किंवा कुठल्याही प्रकारचं प्रलोभन देऊन या ठिकाणी येत नाही, तर हे राजाभाऊ वाजेंच्या प्रेमासाठी उद्धव साहेबांच्या चर्चाचा पवारसाहेबांच्या विचारांना जागून या ठिकाणी येत आहे। आणि हीच गर्दी आज आपल्या सगळ्यांना दाखवून देते या ठिकाणी राजाभाऊ वाजे आजच निवडून आले। स्टार न्यूजसाठी गणेश देवाडे, नाशिक।